जन्म झालाय माझा गरिबीत, 25 वर्षापर्यंत जगलोय मी गरिबीत, पण आता नाही. बस. गरिबी काय असते ना, जवळून पाहिली. मिठाच्या पाण्यात भाकर चुरून खाल्ली, उपवाशी राहिलोय. आईने तेलात पाणी टाकून भाजी बनवलेली तीर्णाच्याचं म्हणून. जलती है दुनिया, जलाने वाला चाहिए, जोगती है दुनिया. तुमच्या भूतकाळात क्या 1, 2, 3 पिढ्या गेल्या असतील ना, त्या पिढ्यामध्ये जर कोणी नाव नसेल कमवलं ना, तर मला असं वाटतंय तो नंबर बघून त्यांनी तुमच्यासाठी राखून ठेवलाय. वाटतंय का तुम्हाला? अभिषेक बच्चननी ना किती पण उलटे पालटे उड्या मारून द्या, नाव कोणाच राहणार आहे? आपल्या घरात कोणी अमिताभ बच्चन नाही. सचिनच्या पोराने किती उड्या मारून द्या, कोणाचं नाव राहणार आहे? मग आपल्या घरचं सचिन आणि आपल्या घरचा अमिताभ, साला आपण बोलतो. अटेंड केलं ना, त्या ट्रेनिंग नंतर मला एक लक्षात आलं की अशोक, वेळ फार कमी. परिवार वाट पाहतोय तुझा, तुझे स्वप्न वाट पाहतात. तुझ्या आयुष्यात तुला जे मिळवायचे, तुला जे बनायचे, ते मिळवण्यासाठी सगळ्या क्वालिटी तुझ्या आतमध्ये आहेत. फक्त तू भीतीमुक्त हो. समाजात आहे, ह्या लोकात आहे, ह्या लोकांना तुझ्या विचाराची गरज आहे, त्यांना हाताची गरज आहे, त्यांना तुझ्या साथीची गरज आहे, त्यांना तुझ्या मदतीची गरज आहे. असा असंख्य हजारो लोक आहेत जे दुःखात, त्रासात, प्रॉब्लेम मध्ये आहेत, जे तुझी वाट पाहत आहेत. तुझ्या विचाराची वाट, तुझ्या जे वाट पाहत आहेत. लोक रडतायत, लोक त्रासात, लोक दुःखात आहेत. तुझं दुःख फार छोट आहे. त्या लोकांचे दुःख दूर करण्यासाठी तुला मार्केटमध्ये जाणं गरजेचं. 99% प्रॉब्लेम माझ्या घरी पैसे होते, तर माझ्या आयुष्यात मला कळलं की मला पैसे कमवणं फार गरजेचं आहे. राईट ऑर रॉंग? आणि मग पैसे कमवण्यासाठी मला मार्ग भेटला ही नसती. मेहनत केली, बदल केला, त्या आळसाला तोडून टाकलं, जागा झालो. कारण की मरण्याच्या आधी जन्म झालाय माझा गरिबीत, 25 वर्षापर्यंत जगलोय मी गरिबीत, पण आता नाही. बस. काही लोकांकडे करोड रुपयाची प्रॉपर्टी, काही लोकांच्या घरी कारा उभ्या आहेत, काही लोक 5-5, 10,000 कोटीच्या घरात राहतात, काही लोकांचे बड्डे 20-20 लाखात, काही लोकांच्या घरी पैशाला काही कमीच नाही. 5-50 हजार चिल्लर आहे त्यांच्यासाठी. त्यांची मुलं, त्यांची पत्नी, त्यांचे आई वडील, त्यांचा मान सन्मान, हे सगळं काही त्यांच्याकडे वेलसेट आहे. अशोक, तुझ्याकडे का नाहीये? जॉब मध्ये नव्हतं ना, धंदा करू शकत नव्हता ना, तितपत ओके होतं. नव्हता आई वडिलांना चान्स, ओके, पण तुला पण चान्स नव्हता, ओके, पण आता तुला चान्स भेटलाय की नाही भेटला? आता चान्स भेटून सुद्धा तुझ्या आळसपणामुळं, तुझ्या बहाण्यामुळं, तुझ्या वेगळ्या वेगळ्या काही ज्या तू कमेंटमेंट करतोस, तुझ्या ज्या डिस्ट्रॅक्शन मुळे, तू जर नाही बदलला, तुझ्या घाणेरड्या सवयी नाही बदलल्या, तर याला जबाबदार तू असेल. तू तुझ्या कुटुंबाचा ड्रायव्हर आहेस, आणि जर तू धडकला, तुझं सगळं कुटुंब होऊ शकतं. 2010ला मी सिरियस झालो, कारण की लई जवळून गरिबी बघितली होती. आईनी फाटक्या साड्या शिवून घातल्या, तुकडे 2 तिळं देऊन. मी शाळेमध्ये शिवून कपडे घातले, तार लावून चप्पल घातली. माझ्या वडिलाचा शर्ट, पायजामा फाटलेला, इव्हन बनेल फाटलेलं पाहिले. गरिबी काय असते ना, जवळून पाहिली. मिठाच्या पाण्यात भाकर चुरून खाल्ली, उपवाशी राहिलोय. आईने तेलात पाणी टाकून भाजी बनवलेली तीर्णाच्याचं म्हणून. अशा घरी जन्म घेतलाय जिथं साखर आणि शेंगदाणे आई कुलपाच्या पेटीत ठेवायचे, कारण की आम्ही ते संपवून टाकायचो. गरीबाच्या घरात काय असायचं? चहा शिवाय गोड आणि ते पिवळे लाडू. की जरा माहिती ही अशी परिस्थिती होती आपल्या आयुष्यात. तुम्हाला काय वाटतं? गुलाबजाम आपण खायला भेटत होते? काही असते ज्यांची लाईफ चांगली भेटली थोडी त्यांना, पण आम्ही नाही भेटली तशी लाईफ. लय संघर्ष होता जीवनामध्ये, पण त्या संघर्षाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने घ्यायचं होतं. लय लाईफनी पाडलं, लय धोके भेटले, लय अपमान भेटला, लय लोकांनी जिंदगीमध्ये त्रास दिला, लय संकट होते. शेकडो हजारो संकटात सामना करत करत तुमच्या समोर उभं राहिलो. नाही पळणार नाही, कधीच पळून जाणार नाही.
घाबरणार नाही, कुछ भी हो जाए, किती पण भीती वाटून द्या. डर अगर मेरे सामने आता है ना तो डर को मैंने कहा था, डर तुझे जितना डराना है ना अशोक को उतना डरा. तेरे परिवार के साथ नहीं, तेरा खानदान लेके पूरा आ, मैं नहीं हटूंगा. कोई भी चीज वो मुझे नहीं डरा सकती. काय होत नाहीये, पडले 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 पडले, एक दिवस असा येतो सारा पडतच नाही माणूस. पाडणारा पण म्हणतो भास थकलो आता, राईट रॉंग. काय होत नसतं. तो संघर्ष केला मित्रांनो, आणि त्या संघर्षामुळे आज तो उभा आहे. सफराचं घर, सायकल, 1 एकर शेती, हे सगळं जे आहे ना, 2-4 पिढ्याची गरिबी लागली होती ना, सगळ्या परीला ब्रेक करून टाकला मित्रांनो. लई दिवस नाही लागले, 3 वर्ष. किती वर्ष? 10 ते 13. बहाणे भरपूर असतील, 1000 कारण असतील न करण्यासाठी, पण एक कारण शोधा, का करायचंय. आणि जर त्याचं उत्तर भेटत नसेल ना तर आई बाप्पाला विचारा, आई बाप्पाच्या डोळ्यात डोळे घालून, काय पाहिजे तुम्हाला, तुम्ही खुश आहात का, विचारा त्यांना. बायकोला विचारा, नवऱ्याला विचारा, पोरांना विचारा, बेटा तुला काय पाहिजे, तू खुश आहेस का. बसा कधी कधी एकटे, जग सोडून निघलाय ना, तर हे सगळे जे आहेत ना, हे सगळ्यांना यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्या कुटुंबात आणलंय. आणि त्या इच्छा, ते कर्तव्य पार न पाडता या शरीरातून जर बाहेर जाताल ना, फार मोठ्या पनिशमेंट भोगावं लागणार. भगवंताने येऊन कर्मयोग शिकून गेलेत, कर्तव्य पार पाडा, पळू नका, राईट और रॉंग. जेव्हा कैकेयीमुळं रामांना वनवासाला जावं लागलं, भरत आला आणि भरत म्हणला, तू आई नाहीयेस, जर दुसरी नसती ना तर तुझं मुंडकं कापून टाकलं असतं मी, माझ्या भगवंताला तुझ्या जंगलात पाठवलं. याला म्हणतात प्युअर पर्पज. जी आई, सखी आईला भावासाठी एक भाऊ म्हणतोय, तुझं मुंडकं कापून टाकलं असतं, आणि त्या आईने त्याला राजा दिलंय, राजाचं पद, तरी पण घ्यायला तयार नाही. त्याला म्हणतात प्युअर इंटेन्शन जीवन, याला म्हणतात धर्माचं पालन करणं. आणि जेव्हा काही भेटायला गेले, भगवान रामांना तिकडं जंगलात गेले, तेव्हा राम सगळ्यात अगोदर पाया कैकेयीच्या जाऊन पडले आणि म्हणले, मा राम मी शब्द मागे घेते, शाप मागे घेते नाही. तो अधिकार फक्त वडिलांना होता आणि वडील गेले. आता मला वनवास भोगावंच, तडफडतीये, माफी सुद्धा भेटत नाही. बाण निघून गेल्यानंतर आहे ना, काहीच करू शकत नाही, राईट और रॉंग. एवढी व्हॅल्यू होती शब्दांना. आणि जेव्हा ती कैकेयी आली, रिटर्न आले भरत, तर भरत 3 फूट खाली खड्डा करून ब्रह्मचारी व्रत, भगवे कपडे घालून राजवाड्याच्या बाहेर राहत होते, सेवक म्हणून राजा असताना सुद्धा. माहिती आहे गोष्टी. आणि आपण कशाच्या पाठीमागं लागलो, पैसे पैसे पैसे, तरी भेटणार ढेकळं. एवढी मेहनत करू बरं कुठं नाही होईना. मेहनत प्युअर इंटेन्शननी पाहिजे, राईट और रॉंग. ऍक्सेप्ट करा ना कर्माचं फळ म्हणून. जे शरीर, जे परिवार, जे माणूस, जे आई वडील जे भेटलंय ना, ते भेटलंय, दॅट्स इट. कोणती भी हो जाए, ऍक्सेप्ट करा या गोष्टीला, पळू नका. मी पण आत्महत्यापर्यंत गेलो होतो, मला रिअलाइज झालं होतं अलाउड नाही जिंदगीतून पळायला. आणि तिथून रिटर्न आलो आणि या पोझिशनला येऊन पोहोचलो. आज यशाचा आणि स्पिरिच्युअलिटीचा खजाना भेटलाय, आणि मला असं वाटतंय तो टोकरी भरून मरेपर्यंत मला वाटायचं आहे अशा लोकांना, ज्यांनी माझ्यासारखं दुःख, त्रास, संघर्ष केला. वर काय घेऊन नाही जायचं, काय करू त्या 500,000 कोटीचं. तुम्ही आता जे जेवण केलं ना, तेच जेवण मी पण केलं आज. तुम्ही जो चहा पिलात ना आता, तो चहा आपण पण पिलोय. काय फरक आहे शरीरात, श्रीमंतीन गरिबीत फरक काय आहे. पैसे येतलंय म्हणून मी 7-8 अंडरपॅन्ट घालून आलो इथं, उलटा आंघोळ करतो मी. हे शरीर मलमूत्र घाणाचे, साफ नाही केलं का वास होतोय शरीराचा, राईट और रॉंग. काही फरक नाहीये, 1000 कोटीचा काही विषय नाहीये. जे जीवनात जे परिस्थिती भगवंताने दिली आहे ना, त्या परिस्थितीचा सामना करताना चुकीचा मार्ग निवडू नका, नाही तर आयुष्यात आणखीन प्रॉब्लेम मध्ये जातात. प्रॉब्लेम मधून निघण्यासाठी 2 काम आहेत, एक चांगलं काम आणि एक प्रॉब्लेम क्रिटिक काम. नका करू, चांगल्या कामाला या, पेशन्स ठेवा, राईट. चांगला काळ येईल तुमच्या आयुष्यात, येईल का नाही. पांडव पुढे फिरत होते वनात, सगळं गायब झालं, निर्वस्त्र केलं होतं पत्नीला,
मारून जाळून मारण्याचा प्रयत्न केला, विष घालून मारण्याचा प्रयत्न केला. रानात फिरणारे माणसं पुन्हा त्यांना राज्य भेटलं. भगवंत परीक्षा पाहतात का नाही पाहतात का नाही पाहत. आणि नंतर किती मोठं राज्य युद्ध झालं आणि त्या पांडवाला राज्य भेटलं का नाही भेटलं. सत्याचा मार्ग ठेवा. तो जलती है दुनिया, साला जलेंगे लोग, जलते रहने दो उनको और जलाएंगे. हम अचीवमेंट करेंगे वो जलते रहेंगे, हम अचीवमेंट करेंगे वो एक दिन वो जलते जलते ही जल जाएंगे. साले जलने दो, हम क्या करेंगे भाई. अगर तुझे जलना है तो जल जा, क्या प्रॉब्लम है. जलती है दुनिया, झुकती है दुनिया. हाँ, झुकते हैं लोग. जलती है दुनिया, जलाने वाला चाहिए. झुकती है दुनिया, उठती है दुनिया. बघा ना, आज हे सगळे लीडर लोक उठले का नाही उठले. हा, किती लोक तुम्ही आले का नाही हाऊन. कोणी आहे का रक्ताच्या नात्यात, कोणी ओळखीत होतं का मला, भेटलो का नाही. की जण असं वाटतं शरीराच्या नात्यापेक्षा साला आत्म्याचं नातं लई मोठ्या लेवलला आहे. यस, हे शरीराचे नाते आहेत ना, मतलबी नातेच झाले. रुसव्या फुग्यालाही चालतात त्यांच्या. आपण आयुष्यभर एकत्र राहूया, बिझनेस करा किंवा नका करू, लाईफ लॉंग आपण एकत्र राहू. उठू शकतो, उचलू शकतो. बघा ना, कुठल्या आपलेच आहेत सगळे लोक, सगळ्या प्रोफेशन, सगळ्या क्लासचे लोक तुम्हाला इथं भेटतील. उठवलो मी यांना, जागा केलं यांना. मी एकटा पेटलो, आज किती लोकांना पेटवलंय. हनुमानाने लंका जाळवण्याच्या अगोदर ना शेपटीला आग लावून घेतली होती. तुम्हाला लोकांची गरिबी तोडायची, तुमची गरिबी तोडायची ना, पहिली तुमच्या शेपटीला आग लावा. आता काही जण म्हणतात शेपटीच नाही सर, तू काय माकड आहे का गाढवा. मग शेपटी नाही, आत आग लावा, तुमच्या हृदयात आग लावा, मग एनर्जीने काम होईल. बदलू शकतो. मी जागा झालो, आज शेकडो हजार लोकांना जागा झालं करू राहिलो आपण. आणि मला माहिती आहे माझी गँग आहे ना, ही एवढी आज जागी झाली ना, तर 2030 नाही 2028 पर्यंतच आपण ठिकाणा करू शकतो पूर्ण याच्यात. जलती है दुनिया, झुकती है दुनिया, उठती है दुनिया. चला, उड़ता है पैसा. थैंक यू.